जत तालुक्यातील सोन्याळ गावात सायंकाळी सुमारे 7च्या सुमारास भीषण आग लागून गावाच्या मध्यवर्ती भागातील 4 ते 5 जुन्या पद्धतीची माळवती घरे पूर्णतः जळून खाक झाली। सुदैवाने ही घरे अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र काही काळ गावात भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। ग्रामपंचायत कार्यालयाच्या काही अंतरावर असलेली ही घरे पारंपरिक लाकडी बांधकामाची असून कालांतराने त्यांची पडझड झाली होती। त्यामुळे या घरांमध्ये कोणीही राहत नव्हते। मात्र ही सर्व घरे एकमेकांना लागून असल्याने आग लागल्यानंतर काही क्षणातच ती झपाट्याने पसरली। विशेष म्हणजे या घरांच्या आजूबाजूला शिक्षक बसवराज बिरादार, मल्लेशप्पा बिरादार, अशोक चौगुले, शिक्षक संगप्पा निवर्गी, श्रीशैल नावी यांच्यासह अनेकांची रहिवासी घरे असल्याने आगीचा भडका शेजारील चांगल्या स्थितीतील घरांकडे वळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सरपंच बसवराज तेली यांनी तात्काळ आपत्कालीन यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि जत नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला। माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। मात्र अरुंद रस्ते, घरांची एकमेकांना लागून असलेली रचना आणि जळत्या लाकडी साहित्यामुळे आग विझवण्यात अडथळे येत होते। परिस्थिती हाताळण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने काही पडझड झालेल्या भागांचे नियंत्रित पाडकाम करण्यात आले, ज्यामुळे अग्निशमन दलाला आतपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला। यानंतर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले। सुमारे काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग रात्री ठीक 1 वाजता पूर्णपणे विझवण्यात यश आले। वेळेवर केलेल्या उपाययोजना आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे आग इतर घरांपर्यंत पसरण्यापूर्वीच आटोक्यात आणता आली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला। या संपूर्ण घटनेत सरपंच बसवराज तेली, उपसरपंच विजयकुमार बगली, माजी उपसरपंच चिदानंद तेली, शिक्षक लखन होनमुरे, भीमराय बिरादार, युवा कार्यकर्ते चन्नप्पा नंदूर, दयानंद मुचंडी, धरेप्पा तेली, वायरमन श्रीमंत कलगुंडे, अवण्णा पुजारी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी तत्परतेनं मदत कार्य करत अग्निशमन दलाला सहकार्य केले। आग पूर्णपणे विझल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला। उमदी पोलीस स्टेशनचे पोलीसही घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य त्यांनी केले। दरम्यान आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही।